न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है एमएनएस न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ प्राची। आइए देखते हैं नागपुर से आई हुई खास खबर। हिंगना विधानसभा चुनाव के उम्मीदवार देवेंद्र कैकाड़े बहुजन समाज पार्टी और हिंगना विधानसभा चुनाव के उम्मीदवार, साथ ही तेली समुदाय से संबोधित ओबीसी श्रेणी में कार्यरत रहने वाले देवेंद्र रामकृष्ण कैकाड़े ने एमएनएस की टीम से कई मुद्दों पर बात की। इस समय जानते हैं क्या अपील की जनता से। नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र। मी डॉक्टर देवेंद्र रामकृष्ण कैकाड़े PSP या पार्टीकडून 2024च्या निवडणुकीमध्ये उभा आहे। माझे प्रत्येकी सर्वांना माहीतच आहे, मला सांगायची गरज नाही आहे। जे मेन दोन प्रत्याशी जे आहे ते दोन्ही माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला आहे। ह्या दोन्ही लोकांना तिसरा एक मी हात जोडून ते म्हणजे PSPच्या वडील लोकांसमोर उभा आहे। बाकीचे लोक तुम्हाला विकासाच्या याच्यावर विकास केला म्हणतात बाकीच्या लोकांनी, तुमचं याच्यावर काय मत आहे? आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे, आपल्या हिंगणा विधानसभेत 5 सर्कल आहे। 5 सर्कलमधलं जर मी लाईनीनं डाव्या हातावरून घेतलं, आपण डाव्या हातानेच चालत असतो, तर पहिलं बुट्टीबुरी येते। बुट्टीबुरीची जर म्हणजे एक दुर्दैवाची गोष्ट अशी वाटते की आपल्या हिंगणा विधानसभेत 2 मोठ्या औद्योगिक वसाहती, आज जे भयानक रोजगारीचा जो समस्या आहे, आज आपले युवक रस्त्यावर फिरत आहे, फक्त मोबाईलमध्ये मग्न आहे, म्हणजे किती बेरोजगारी आहे ते लक्षात येते। या सरकारने काय केलं आहे, मोबाईलचे रेट कमी करून फक्त त्यांना आपल्या याच्यात मग्न केलं, तुम्ही फक्त आपलं जीवन याच्यातच काढून टाका। बुट्टीबुरी सर्कलचा जर विचार केला तर तथाकथित सरकारने 2 मोठ्या कंपन्या ह्या आपल्या बुट्टीबुरी विभागातून गुजरातला स्थलांतरित केल्या। एक बोईन कंपनी आहे आणि एक दुसरी आपल्याला माहीत आहे, मला सांगायची गरज नाही। जर या 2 कंपन्या आपल्या बुट्टीबुरीसारख्या जर ठिकाणी झाल्या असतात तर रोजगारीचा नाही 100% पण 10% तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता। आज बुट्टीबुरी वसाहत किंवा हिंगणा वसाहतीत लोक जे खेड्यातून किंवा बाहेरून येत आहेत त्याचा 100% ते शुरू होते, तर आपल्याला रोजगार मिळणारच। पण आज तिथली अशी रोजगाराची व्यवस्था आहे की त्या ज्या कंपन्या चालू आहेत त्यासुद्धा ऑक्सिजनवरच आहे। म्हणजे जे एक कामगार जर 30 दिवस तिथं काम करत असेल तर त्याचा 16 दिवसाचाच पेमेंट निघतो। कंपनीला या तथाकथित सरकारमुळे हे नाही मिळत आहे, ऑर्डर नाही मिळत आहे। ऑर्डर नाही मिळत असल्यामुळे कंपनीची एक स्ट्रॅटेजी असते का आपलं पर्टिक्युलर तेवढे दिवस तेवढंच इन्कम त्यांना हे करायचं असते, म्हणून काही वर्करला गॅप देतात ते। म्हणजे त्यांचा पेमेंट जरी 30 दिवसाचा असला, त्यांना 8,000 जरी भेटत असले तर महिन्याच्या एंडिंगला त्यांना फक्त 5 आणि 6,000 रुपये फक्त त्यांच्या ह्याच्यात आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते का हा जो महत्त्वाचा मुद्दा आपला बुट्टीबुरी औद्योगिक वसाहतीत आहे, हा जर सरकारने याच्यावर जर लक्ष दिलं तर रोजगार वाढेल आणि आपल्या युवकांना रोजगार मिळेल तिथे मार्ग। सर, आता जे 4 मुलीवर जे बलात्कार होत आहे किंवा अजून बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आता ते झालेलं आहे, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल? माहिती अशी आहे तर सर्वांना माहितीच आहे, गेल्या 5 ते 6 महिन्यापासून काय चालू आहे। मुंबईचं उदाहरण माहीत आहे, मुंबईने झालं, नाशिकचं उदाहरण, सर्व महाराष्ट्रातही चालू। जसे 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना हे लॉलीपॉप आहे, त्या प्रकारेच हा सुद्धा लॉलीपॉपचाच प्रकार आहे। ॲक्च्युली अशा घटना ह्या कितीतरी वर्षापासून चालू आहे, पण पॉलिटिकल लेवलवर आपण तुम्ही जर चॅनल चालू केलं, आज न्यूजमध्ये आपल्याला जे पाहायचं असतं ते काहीच नाही। हा त्याच्यावर अत्याचार करतो, तर त्याच्या एरियात हे चालू आहे, त्याच्या एरियात हे चालू आहे, म्हणजे हा जो प्रकार आहे हा चालूच आहे। आज आपल्या इथल्या स्त्रिया किती हे आहे म्हणजे सुरक्षित आहे हे तर ह्या उदाहरण दिसतेच, पण त्या सुरक्षिततेच्या त्या आपल्या आज हजारो वर्षापासून स्त्रीला हे थोडंसं हे गणल्या जाते, ते सुद्धा या स्वरूपात सुद्धा त्यांना हे काय म्हणतात त्याला का त्यांचा अवहेलना करत आहे। हा अत्याचार चालूच आहे, पण अत्याचार झाल्यावर जे हे राजकीय तिथं पक्ष हे करते आहे हे सर्वात महत्त्वाची एक बाब आहे। ते आपल्या आई आहे, बहिणी आहे, हे सर्वांनी जर ठरवलं तर असे अत्याचार होणार नाही। म्हणून माझा सुद्धा याच्यावर एक हे प्लॅनिंग आहे, जसं यांनी सांगितलं का नंबर डावा तिथं हे करणार आहे। तुम्ही जर आता सिंगापूरला गेला तर 24 तास रात्रभर सर्वजण तिथं पाहिजे असा प्रयत्न आम्ही 5 सर्कलमध्ये आणण्याचा म्हणजे स्त्रियाला स्वबळावर मी आताच सांगितलं आहे की मी अशी शाळा आणू इच्छितो का 10वीतली मुलगी असो मुलगा असो बाहेर जेव्हा पडणार तेव्हा ती एक तर सैनिक असेल
एक तर डॉक्टर असेल, एक तर इंजिनियर असेल, एक तर कार्पेंटर असेल, एक तर एअर होस्टेस असेल, म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःचं एकदम अत्याचार होणार नाही अशासारख्या एक सैनिकी स्वरूपाच्या स्त्रियांना हे देणार आहे. ह्या घटना फक्त यांनी पॉलिटिकल लेवलवर यावेळेस आणलेल्या आहे. अशा घटना चालूच आहे आपल्या इथं. त्याच्यावर हे करायचं ते सरकारने करावं. मी पण त्याच्यासाठी पूर्णपणे कैमरामैन उदय जी के साथ प्राची की न्यूज MNS न्यूज टीवी के लिए। नमस्कार, मैं हूं अभिषेक बच्चन। कीप वॉचिंग MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।